रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा एखाद्या दिवशी संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची अगदी मऊ लुसलुशीत पौष्टिक आंबोळी। ह्या आंबोळीसाठी आपल्याला पीठ आंबवावं लागत नाही, झटपट 15 ते 20 मिनिटात आंबोळी तयार होते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक मोठी वाटी भरून ज्वारीचे पीठ घेतले आहे। यातच अर्धी वाटी रवा घ्यायचा, पाऊण वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं। सगळे साहित्य एकाच वाटीने मोजून घेतले आहे। आंबोळी बनवण्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे मिक्सर मधून वाटून घ्यायचं। हे वाटताना यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं। तर बघा, हे मिक्सर मधून मी वाटून घेतलं आहे। थोडं घट्टच आहे, पण मिक्सर मधून वाटताना यात मी आणखी अर्धी वाटी पाणी घातलं होतं। आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन यामध्ये घालून घ्यायचं। हे आंबोळीचं पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही, असं थोडं घट्टच पाहिजे। 2-3 वेळा हे चमच्याने असं व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ आंबवून घ्यायचं। खूप जास्त वेळ पीठ आपल्याला आंबवायचं नाही आहे, फक्त 10 ते 15 मिनिटच बाजूला ठेवा। पीठ आंबवण्यासाठी ठेवलं तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊया। त्या चटणीसाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। आताच 2 चमचे डाळवा घालायचा। डाळवा नसेल तर भाजलेले शेंगदाणे घालू शकता। थोडी कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची अशी तोडून घालायची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, पाव चमचा जिरं। आता जिरं थोडंच घालायचं, नंतर तडक्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। चटणी बनवून घेतली आहे, फक्त 5 मिनिटात चटणी तयार झाली। आता यावर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी थोडं जिरं आणि मोहरी घालून तडका तयार केला आहे। तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। ही चटणी आंबोळी सोबत खूप छान लागते आणि पटकन तयार होते। आता पीठ आंबवायला ठेवून सुद्धा 10 ते 15 मिनिटं झाले आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये आपण थोडा सोडा घालून घेऊया। सोडा न घालता सुद्धा तुम्ही आंबोळी बनवू शकता, पण सोडा घातल्यामुळे आंबोळीवर छान जाळी पडते। आता आपण याच्या लगेच आंबोळी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। आता गॅस मोठा करायचा आणि 1 चमचा बॅटर घेऊन अशा प्रकारे तव्यावर पसरवून घ्यायचं। बघा, यावर छान होल्स पडले आहे। आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर दोन्ही साईडने आंबोळी भाजून घ्यायची। आंबोळी सुकली आहे। आता यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं, पण ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी तूप घालूनच खूप छान लागतात, त्यामुळे मी या तुपावरच भाजून घेते। आता आंबोळी पलटून घ्या। पुन्हा आंबोळी पलटून घ्यायची। आंबोळी दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेली आहे। हे आता काढून घेऊयात। आंबोळी काढल्यानंतर ती अशा प्रकारच्या जाळीवर, नेटवर किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवा। थंड होईपर्यंत आंबोळी अशा जाळीवरच ठेवायच्या। आणखी एक आंबोळी बनवून दाखवते। ह्या आंबोळी आपण झटपट 15 ते 20 मिनिटातच बनवल्या आहे आणि चवीला तर खूप छान लागतात। याच प्रकारे सगळ्या आंबोळी बनवून घ्यायच्या। थंड होईपर्यंत अशा जाळीवर किंवा चाळणीवर ठेवायच्या। तर इथे मी सगळ्या आंबोळी बनवून घेतल्या आहे। एवढ्या पिठाच्या 7 आंबोळी तयार झाल्या आहेत। मोठ्या मोठ्याच आंबोळ्या बनवल्या आहे। सगळ्या आंबोळीवर छान जाळी पडली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहेत। सकाळी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी रात्रीच्या हलक्या जेवणासाठी ही रेसिपी नक्की करून बघा। आणि आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।